गुड मॉर्निंग. नर्मदे हर. दिवस तिसरा. सकाळचे वाजले 5:30 नाही 6 वाजले जवळपास. फ्रेश होऊन आंघोळ करून मस्त निघालो पुढच्या प्रवासाला. कालचा मुक्काम आपल्याला रावरखेडी तिथे होता, जिथे आपले बाजीराव पेशवा त्यांची समाधी आहे. आता इथून पुढचा प्रवास बकावा म्हणून काहीतरी आहे, तिथे जायचं आहे. आधी समाधीवर जाऊन दर्शन घेऊ. बाजीराव पेशवा म्हणजे तर जाणंच पडेल. काल त्यांच्यासाठी खास इथं थांबलो होतो. बाकी काय रस्त्याने काय घडतं बघू. नर्मदे हर. अशा प्रकारची आहे समाधी. उत्तर भारत अभियानमध्ये 1,00,000 सैनिकांबरोबर लढले होते. म्हणजे ग्रीष्मा घातने त्यांचा लोचा आला. समाधी बाजीराव पेशवा. इथं पोचलोय आपण रावरखेडीला. म्हणजे 400 मीटरवरच होते आश्रमपासून. पोचलो म्हणजे काही खूप काही नाही केलं. तर बाजीराव प्रथम 1728 एप्रिल हे बघा असं विश्वनाथ बालाजीचे पुत्र होते. चतुर्थ मराठा छत्रपती शाहू. बांधकाम सौरवशाली. नागपूर के भोसले धार के पवार केंद्र आधुनिकर उन्होंने मराठा संघाचा गठन केला. वाचून घ्या तुम्हाला. समाधी स्थळावर आलेलो आहे. छत्री त्यांची 1740 मध्ये त्यांचं हे झालं होतं. ग्रीष्माघात म्हणजे ऊन लागल्यामुळे झालं. अशा प्रकारचं पूर्ण इथे बनवलेलं. नमः पार्वती पते हर हर महादेव. नर्मदे हर. किती आहे? 40-50 आहेत. सगळीकडे आहेत ना का इकडं पण आहे? नाही 40-50 इकडे पण बसून सर्व याच्यावर बसेल. जबरदस्त हे दाखवतो. पोपट बघा सकाळीचा टाइम आहे आणि किती आहेत. पेशवाजी सुपर टी स्टॉल यांनी आपल्याला चहासाठी बोलवलंय. आता आपण चहा पिऊ आणि मग पुढे मार्गक्रमण करू. आज सकाळपासूनचा प्रवास 200 मीटर. जास्त काही केला नाही. नर्मदे हर. जबरदस्त पात्र आहे का नाही इथं पण. मला वाटत होतं फक्त गुजरातमध्येच पात्र मोठे. कालचा खडकाळा रस्ता होता, आज नर्मदेच्या किनारून आहे. पण मस्त आहे. ते पेशवा स्पेशल टी स्टॉलवाल्यांनी सांगितलं इथून बऱ्यापैकी भरपूर लांबपर्यंत 12 किलोमीटर तुम्हाला असा मैया किनारून अशी पगडंडी रस्ता आहेत. मग मस्त आहे भारी. हा झुलता पूल आहे. रावेर खेडीच्या पुढे आल्यावर पेशवांची समाधी तिथून पुढे आल्यावर क्रॉस करावं लागते. हा झुलता पूल आहे, ड्रमवर आहे, त्याच्यामुळे भरपूर हालतो. आता जाऊया आपण त्या पुलावर. मित्रांनो
रावर खेडी ते बकावा हा 2 ठिकाणून मार्ग दाखवतो. मी सगळ्यांना सांगेल काही येताना तटमार्गानेच या. जवळजवळ 4 ते 5 किलोमीटरचा फरक पडतो आणि काय खूप हार्ड पण नाही आहे. कोणीही चालू शकतो असा रस्ता आहे. नदी क्रॉस करायला ब्रिज बनवलेला आहे, झुला पूल, त्यामुळे काही टेन्शन नाही. नर्मदे 8:15 वाजले. बकावा गावात आलेलो आहे. इथे ना म्हणजे मी तर म्हणतो 5-6 फुटाची शिवलिंग आहे आणि इतके दुकान आहे, म्हणजे दुकान म्हणजे बनवणारे शिवलिंग आर्ट सगळीकडे गावात. मला तर वाटतं सगळे टॉपचे शिवलिंग इथेच बनवत असतील का काय. हे बघा नंदी शिवलिंग. हे गाव शिवलिंगसाठी फेमस असेल असं वाटतं मला, म्हणजे बनवणारे सगळे इथंच आहेत. तर या बाजूला पण हे बघा नर्मदे का हर कंकर शंकर आहे. म्हणजे आता या काकांची साईज बघा, त्यानुसार समजेल तुम्हाला किती मोठे. तिथं समोर दुकान लावलेलं आहे. अशा प्रकारे बकावा गावात पोचलेलो आपण. आता निघू पुढचा प्रवास. नर्मदे हे राकेश पटेल म्हणून आहेत, यांनी चहा आणि बिस्किटची व्यवस्था केलेली आहे. हे त्यांचं घर आहे बकावा गावात. इथे आपण आलोय. आपल्याला ब्लॅक कॉफीसाठी गरम पाणी येत आहे. कॉफीची पुडी घेऊन ठेवलेली आहे. आणि हे बकावा गाव. आणि भारतात सगळ्यात जास्त शिवलिंग इथं तयार होतं असं ऐकायला होतं. म्हणजे शिवलिंगचंच गाव आहे असं झालं. कुठं पण जा एरियात एक तर त्यांचे बोर्ड तरी दिसतील, नाही तर असे शिवलिंग तरी दिसतील. आता इथं रस्त्याने मला 5-6 दुकान लागले. इकडे पुढे पण आहेत बोर्ड. नामदेव शिवलिंग आर्ट, पुरातन, शिवशानी शृंगार, हे श्री महाकाल. अशा प्रकारे आहे. या नर्मदा परिक्रमा करायला. श्रीराम मंदिर सेवा गुर्जर समाज बकावा 2017 मध्ये बनलेलं सदन गाव आहे. गाव म्हणजे मला तर तालुका बिलुका वाटतं नर्मदा. किती शिवलिंगाचे दुकान, इथून तिथून सगळं तेच आहे. इकडं बघा हे छोटे छोटे, किती छोटे छोटे, हे मोठे मोठे. नर्मदे ह्या आपल्याला आहे का त्याचं नाव आहे नाही माहिती. तसं सेमीकडे आहे पण हे टिटवी आहे ना. आपल्याकडची टिटवी आपल्याकडे आहे ती. हा टिटवी आहे. हा नाही हो, या टाईपचे रस्ते लागतात. टाटा मार्गाने गेलं तर असे छोटे छोटे गाव. आज ओंकारेश्वर पासून निघून 3रा दिवस आहे. जवळपास 60-65 किलोमीटर झाले पूर्ण. पण कालपासून सगळा रस्ता असाच आहे. नर्मदे हार कालपासून असा खडकाळा रस्ता आहे. पण काही असं टाकल्यासारखं वाटत नाही. भारी. नर्मदे हार गावात पोचलो. इथून एक आश्रम आहे अन्नक्षेत्र गाव मर्दाना. आपण पुढे चाललोय नगावा मार्गाला. 4-5
मूर्ती आहे. इथून 7 किलोमीटरवर ते आश्रम आहे. आत्ता वाजले 9:45. आपल्याला 2 तास लागतील. 12 वाजेपर्यंत तिथं जेवणाच्या टायमापर्यंत पोचायला पाहिजे आपण नर्मदा. हा बघू, भेटलं ते ठीक, नाही भेटलं तर चलते राहू.